नमस्कार. मी चित्रा तामणकर, पुणे. लेखक श्री अशोक कोठारे लिखित आणि ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित महाभारत मराठी अनुवाद या ग्रंथाचं अभिवाचन करणार आहे. आज आपण ऐकणार आहोत महाभारत आदिपर्व खंड 5वा, आदिपर्व भाग 221. सुभद्रा हरण पर्व सुरू. वैशंपायन म्हणतात, अहो राजे जनमेजय, थोड्याच दिवसात त्या रैवतकाच्या पहाडावर एक सोहळा सुरू होणार असतो. त्यात भोज, वृष्णी आणि अंधक घराण्याचे लोक भाग घेणार असतात. त्यासाठी पुष्कळ धन ते लोक ब्राह्मणांना दान करतात आणि त्या पहाडाच्या सभोवार बरेच सुंदर वाडे, महाल, बंगलेही होते. ते सगळे सुंदररित्या विविध रत्न माणकांनी सजवलेले होते. उपवनात अनेक मोठे वृक्ष वाढलेले होते. तसेच मुद्दाम तयार केलेल्या वाटिकाही होत्या. संगीतकार आणि वाजंत्री आपापली वाद्य वाजवतच लोकांचं लक्ष खेचण्याचा प्रयत्न करीत होते. नृत्यकार आणि नृत्यांगनी आपापली कसबं दाखवत होते. त्यात तंतुवाद्ये म्हणजे ढोल, नगारे, बासुरी अशी बरीच काही होती. सर्व काही मन रंजवतच होतं. वृष्णी घराण्याची मंडळी आपल्या सुंदर सजवलेल्या रथातून आलेले होते. त्यांच्या अंगावर रंगीबेरंगी वस्त्र होती. पायात मजेशीर दिसणारी पादत्राणेही होती. काही लोक पायी आले होते, त्यांच्या सगळ्या परिवारासह, आणि त्यांची कित्येक हजारांनी संख्या होती. त्यांचा राजा हलधर म्हणजे बलराम, सुरापीत आपल्या पत्नी रेवतीसह त्या परिसरात फेरफटका मारत होता. त्याच्या भोवती वाद्यवृंद फेर धरून गाणी वाजवत होती. तिथे वृष्णी घराण्यातील एक जबरदस्त राजा उग्रसेन त्याच्या 1000 बायकांसह आणि सुंदर आवाजात गाणाऱ्या गायकांसह सोहळ्यासाठी आला होता. रुक्मिण्या आणि शव हे मोठे बलाढ्य योद्धे तिथे रथातून आले होते. त्यांच्या गळ्यात फुलांचे सुगंधी हार होते. ते मिरवत येत होते. त्यांच्या सगळ्यांच्या अंगावर उंची वस्त्र होती. स्वर्गीय देवतांसारखे त्यांचे सर्व वागणूकच होती. अक्रूर, शरण, गद, बभ्रू, निषाद, शरुदेशन, पृथू, विपृथू, सत्यक, सत्यकी, भंगाकर, महारव, हार्दिक्य, उद्धव आणि बरेच आणखी ज्याची नावं सांगता येणार नाहीत, ते सगळे त्यांच्या बायकांबरोबर त्या गाणाऱ्या आणि नाचणाऱ्या पथकासह फिरत होते. त्यामुळे तो पहाडावरील देवाचा सोहळा साजरा होत होता. जसा तो सोहळा सुरू झाला, वासुदेव आणि पार्थ एकत्र तिथे सामील झाले होते. ते दोघेही तिथे फिरत असताना तिथे आलेली वसुदेवाची मुलगी आणि कृष्णाची बहीण भद्रा त्यांना दिसते. तिच्या अंगावर सुंदर दागिने होते. तिचं सौंदर्य त्यामुळे आणखीनच खुलून दिसत होतं. इतर मुलीत ती वेगळी उठून दिसत होती. जशी अर्जुनाची नजर तिच्यावर पडली, त्याला तिच्यावरून नजर काढताच येईना. त्याची नजर तिच्यावरच खिळून राहिली होती. त्याच्यातील कामदेव जागृत झाला होता आणि तो कासावीस झाला. हे सगळं त्याच्याचबरोबर असणाऱ्या कृष्णाला समजतं. त्याला अर्जुनाच्या मनात काय घालमेल होत आहे त्याचा अंदाज आला. कृष्ण त्याला विचारतो, कसं काय वाटतंय? तू तर निरखून पाहत आहेस. ती माझी बहीण आहे बरं का. ती शरणची मामे बहीण आहे. तुझं भलं हो. तिचं नाव आहे भद्रा. ती आमच्या वडिलांची आवडती मुलगी आहे. आता मला सांग, काय तुला तिच्याबद्दल वाटतंय? तसं काही खास वाटत असेल तर मी बोलणी करण्यास तयार आहे. असं बोलून तो गालातल्या गालात हसायला लागतो. अर्जुन थोडासा शर्मिंद झाल्यासारखा दिसतो. त्यावर अर्जुन त्याला म्हणतो, ती तुझी बहीण आणि वसुदेवाची कन्या आहे. किती अप्रतिम आणि लावण्यवती सुद्धा आहे ना. मग ती कोणालाही आवडणार नाही का रे? आणि पुढे अर्जुनच सांगतो, जर अशी तुझी बहीण वृष्णी घराण्याची राजकन्या माझी झाली तर मग काय, मी तर जग जिंकल्यासारखंच होईल नाही का? अरे माझ्या प्रिय दोस्ता जनार्दना, आता मला सांग, मी काय केलं म्हणजे ती माझी होईल? ती मिळवण्यासाठी मी काहीही करण्यास तयार आहे. बोल, आता मी काय करू? ते ऐकल्यावर हसत हसत वासुदेव त्याला सांगतो, पुरुषांसाठी क्षत्रियांमध्ये स्वयंवर हा सर्वमान्य विधी आहे. परंतु ह्या परिस्थितीत ते शक्य होईल असं संभवत नाही. कारण त्यात बऱ्याच भानगडी आहेत. माझ्या बहिणीच्या मनात काय आहे तेही समजत नाही. जर स्वयंवर ठरवला तर ती कोणाला निवडेल हेही मला सांगता येत नाही. तिच्या मनाचा ठावही लागत नाही.
त्यात पुन्हा ती तुला अजिबात ओळखत नाही, म्हणून माझ्या मते तू तिच्याशी राक्षस विवाह करावास. क्षत्रियांसाठी असा विवाह कौतुकास्पदच मानला जातो. अर्जुन त्याला विचारतो, अरे म्हणजे मी नेमकं काय करावं असं तुला सुचवायचं आहे? त्यावर कृष्ण म्हणतो, असं बघ, तू योग्य वेळ साधून माझ्या बहिणीला पळवून नेशील, बस झाला तुझा तिच्याशी विवाह. अशा रीतीने त्या दोघा मित्रात ते पक्क ठरतं की अर्जुन भद्राला बळजबरीने पळवून नेणार आणि त्यात त्याला कृष्णाची अपरोक्ष साथ असणार. सगळ्यात पहिला कृष्ण इंद्रप्रस्थाकडे दूत पाठवतो आणि तिथे या विवाहाबद्दल सांगून ठेवतो, म्हणजे प्रसंगी त्यांची मदत घेता यावी म्हणून. कारण यादवांची कन्या पळवून नेणं ही काही साधी आणि सोपी गोष्ट नव्हती. युधिष्ठिराला ते समजतं, तसं तो त्या विवाहास अनुमोदन देतो. त्यांच्या आगमनाची तयारी करतो, कारण 12 वर्ष पूर्ण व्हायला आता 1च वर्ष बाकी होतं आणि अर्जुनाचं येणं अपेक्षित होतं. अशा रीतीने आदी पर्वातील सुभद्रा हरण पर्वाचा 221वा भाग इथे संपलेला आहे. आदी पर्व भाग 222वा सुभद्रा हरण पर्व संपलं. वैशंपायन सांगत असतात की धनंजयाला समजतं की तिच्या भावाची त्या विवाहाला परवानगी आहे, त्यामुळे त्याचा उत्साह द्विगुणित होतो. त्यानंतर अरे जनमेजया, अर्जुनाला समजतं की भद्रा रैवतक पहाडावर रैवतक देवाचं दर्शन करण्यासाठी जाणार आहे. कृष्णाबरोबर सगळी योजना निश्चितही होते. तो महारथी कृष्णाच्या सोन्याच्या रथात, ज्याच्या दोन्ही बाजूला घंटांच्या माळा लावलेल्या आहेत, ज्याच्यात विविध आयुधं तयार ठेवलेली आहेत, ज्याच्या चाकांचा आवाज ढगांच्या गडगडाटासारखा आहे, जो तळपत्या सूर्यासारखा सोनेरी असा चमकत आहे आणि ज्याला कृष्णाचे आवडते घोडे शैव आणि सुग्रीव जोडलेले आहेत, जाऊन बसतो. त्याने स्वतः त्याची वस्त्र आणि शस्त्र अंगावर परिधान केलेली आहेत. हाताच्या पंजात चामडी हातमोजे आहेत. असा तो अर्जुन भद्रेला पळवण्याच्या पूर्ण तयारीनिशी असतो. असं वाटत होतं की कोणाही पाहणाऱ्याला तो शिकारीला निघालेला आहे. तिथे तो सुभद्रा तिचं रैवातकाचं दर्शन उरकून आणि तिथल्या इतर दैवतांची पूजा करून, ब्राह्मणांना दानधर्म करून, त्यांचे आशीर्वाद स्वीकारून त्या डोंगराची एक प्रदक्षिणा करून द्वारकेला परत निघालेली होती. ती एकटी पायीच सावकाश आपल्या तंद्रीत चालत होती. त्यावेळी तो कुंतीपुत्र तिच्या भावाच्याच प्रेरणेने त्याचा रथ तिच्या कडेला आणतो. तो रथ आपल्या भावाचा आहे हे ओळखून ती विशेष सावधानता न राखता चालतच राहते. त्यावेळी अर्जुन तिला रस्त्यातून उचलून रथात घेतो आणि रथ इंद्रप्रस्थाकडे वळवतो. भद्रा तिच्याच तंद्रीत असल्यामुळे तिच्या मुखावर मंद स्मित होतं. हे सगळं इतकं अचानक घडलं की तिच्या थोड्या अंतरावरून चालत असलेले तिचे रक्षक एकदम घाबरून जातात. त्यांच्याकडे काही शस्त्रसुद्धा नव्हती की ते त्यांच्यासाठी विरोध करतील. रथ इंद्रप्रस्थाकडे म्हणजे उलट्या दिशेने भरधाव धावत असताना ते मात्र त्यांच्या द्वारकेच्या दिशेने गेले आणि सांगायला लागले की त्यांच्या राजकन्येला तो पांडव म्हणजे आपलाच पाहुणा म्हणून आलेला त्यांनी पळवून नेलेला आहे. मामला यादवांच्या दरबारात जातो. दरबाराचे प्रमुख अधिकारी सुधर्मासमोर अर्जुनाच्या सामर्थ्याची कल्पना देण्यात येते. त्यानंतर तो त्यांचे सोनेरी शंख मोठ्यांदा वाजवून सगळ्यांना सावध करतो. ते ऐकून भोज, वृष्णी आणि अंधक टोळ्यातील युवक तिथे त्यांच्या तयारीने जमा होतात. जे जेवत होते ते जेवण टाकून येतात, जे पाणी पित होते ते तसेच येतात आणि जे झोपले होते ते तसेच उठून येतात. दरबारात त्यांच्या सुवर्णांनी मढलेल्या रत्नजडित आसनांवर येऊन बसतात. तो दरबार एखाद्या स्वर्गातील सभेसारखाच वाटत होता. त्यानंतर तो मुख्य अधिकारी वृष्णी डोकातील लढवयांच्या बाबतीत बोलून त्यांचा धीर वाढवतो. ते संपल्यावर त्यातला एकजण उठतो आणि ओरडून सांगतो, अर्जुनाने काय हा आगाऊपणा केलेला आहे. तो सांगतो, मर्दांनो, आपापल्या रथाला घोडे जोडा आणि त्याच्या मागे जाऊन आपल्या भद्रेला घेऊन या. काही ओरडतात, आपली शस्त्र तयार करा. काहींनी त्यांचे सोन्याची लगाम असलेले घोडेही तयार केले होते पाठलाग करण्यासाठी. अशी सगळी घाई चालू असताना त्याचा एक नेता बलराम, जो कृष्णाचा भाऊ आणि भद्राचा सुद्धा भाऊच होता, ज्याने वनफुलांच्या माळा गळ्यात घातलेल्या होत्या,
जो कैलासासारखा प्रचंड भासत होता, जो प्यायलेल्या सुरेमुळे मस्त झालेला होता. पाहतो की कृष्ण निष्काळजीने आरामात बसलेला आहे. मग त्याला शंका येते, कारण भद्रावर त्याचंसुद्धा तितकंच प्रेम होतं. तो कृष्णाला विचारतो, अरे जनार्दना, तुला काही लाज शरम आहे का? इथे आपली बहीण पळवली जात आहे आणि तू असा आरामात कसा काय बसला आहेस? आम्हाला काय वेळ लागला आहे का की आम्ही उगीचच ही तयारी करत आहोत? तुझ्या मनात काय आहे ते सांग. ते सगळं ऐकल्यावर तिथे जमलेले सगळे जोराने ओरडून बोलतात, हे उत्तम होईल. कृष्णाने त्याच्या मनात काय आहे ते सांगावं. असं बोलून ते सगळे द्वारकावासी पुन्हा त्यांच्या आसनावर जाऊन बसतात. हलधर पुन्हा कृष्णाला ऐकवतो, अरे तुझा मित्र म्हणून आम्ही त्याचा एवढा सन्मान केला. असा कसा हा नीच माणूस, जो ज्या ताटात खातो त्याच ताटात घाण करतो? एवढ्या उच्च घराण्यात जन्मलेला तुझा मित्र असा कसा वागला? ह्या एका पांडवाने आमचा अपमान केला आहे. भद्राला पळवून हे तुझ्या ध्यानी आलं नाही आहे का? येत नाही आहे का? त्याला त्याचा प्राण गमवायचा आहे का? त्यांनी असं करून माझ्या डोक्यावर पाय दिला आहे, हे तुला समजत नाही आहे का? हे तुला दिसत नाही आहे का? अरे गोविंदा, असं घाबरटासारखं काय बसलं आहेस? मी आत्ताच या जगातून सगळ्या क्रूंना नष्ट करून टाकतो, म्हणजेच मला शांती मिळेल. अर्जुनाच्या या आगाऊपणाची किंमत त्यांनी चुकवलीच पाहिजे. असं बोलल्यानंतर ते भोज, वृष्णी आणि अंधक त्याला अनुमोदन देतात आणि रणशिंगही फुंकू लागतात. अशा रीतीने आदी पर्वातील सुभद्रा हरण पर्वाचा 222वा भाग इथे संपलेला आहे. आदी पर्व भाग 223वा, हरण पर्व सुरू. वैशंपायन पुढे सांगतात की जसा वृष्णीचा नायक बलराम पुन्हा पुन्हा अर्जुनाच्या नावाने लाखोली व्हायला लागतो, वासुदेव ते सहन न झाल्यामुळे खूप अर्थपूर्ण असं मोलाचं बोलतो. अरे गुडाकेशा, असं करून माझ्या मित्राने आपला अपमान केला आहे असं तुला का वाटतंय? माझ्या मते असं करून उलट त्यांनी आपला सन्मान केला आहे. पार्थाला माहीत आहे की आपण क्षत्रिय नाही, आपण सतवत वंशाचे गवळी आहोत. स्वयंवरापेक्षा राक्षस विवाह जास्त श्रेष्ठ असे ते क्षत्रिय मानतात. ब्राह्मण लग्नात कन्यादान करतात, ते सुद्धा एखादं जनावर देण्यासारखं, म्हणून हलक्या प्रकारचं समजलं जातं. तो उच्चकुलीन क्षत्रिय आहे, तरी त्याने आपली बहीण निवडली आहे. हा आपला मोठा मानच आहे, हे प्रथम तू लक्षात घे. अरे क्षत्रियात मुलगी अशा रीतीने पळवणं धाडसाचं आणि पुरुषार्थाचं समजलं जातं, हे तू जाणतोस. क्षत्रिय समजतात, जो माणूस आपलं अपत्य विकतो तो कसला आलाय माणूस, तो तर एक पशु आहे असं ते मानतात. आपण सूत म्हणजे वैश्य आणि शूद्र यांच्यामधील वर्णाचे आहोत. त्यामुळे जे घडलं त्यात आपला गौरव झाला आहे, हे प्रथम तू लक्षात घे. आणि म्हणूनच मी माझा रथ माझ्या त्या कामासाठी दिलेला आहे. माझं काम तुला माहीतच आहे, दूरदृष्टचं असतं. आपली बहीण इंद्रप्रस्थाची राणी होणार आहे, हे चांगलं की वाईट हे आता तू ठरव. अर्जुनाने प्रथम माझ्याकडे तिचा हात मागितला होता, पण मीच त्याला असं करण्यास सांगितलं. खरं तर बलरामा, तू मोठ्या सन्मानाने जाऊन त्या दोघांना घेऊन परत यावं आणि त्यांचा विवाह धूमधडाक्याने आपल्या सवती पद्धतीने करावा, यातच सगळ्यांचं हित आहे. दोन उत्तम गुणी एकत्र आले तर त्यात काय बिघडलं ते सांग. का विरोध करावा अशा संबंधाला? आता तुम्हाला सांग माझ्या भावा, यापेक्षा जास्त चांगला पती आपल्या भगिनीला आपल्यात मिळाला असता का रे? आणखीन एक लक्षात घे की त्यांची आई कोणती भोजाची मुलगी, म्हणजे एका परीने तो आपल्यातलाच नाही आहे का? तो आपला आत्तेभाऊ आहे, आणि आत्तेभाऊ आणि मामे बहीण, सुभद्रा अर्जुनाची मामे बहीण असते म्हणून तो म्हणतोय मामे बहीण, यात लग्न होतं. मग त्याला विरोध कशाला हवा आहे? आणि नंतर कृष्ण हलधरालाही म्हणतो, आता सांग काय करायचं तू ठरवलं आहेस? पुढेच कृष्ण हसत म्हणतो, तू त्या शूराला हरवण्याच्या गोष्टी करत होतास. अरे ज्याची इंद्र आणि महादेवांचीच बरोबरी करू शकतात, तिथे तू आणि तुझे यादव काय करणार होते? माझ्या मते फार वेळ व्यर्थ न घालवता तू त्वरित निघ आणि त्यांना मन वळवून प्रेमाने परत घेऊन ये. त्याला सांग, तुला पळवण्याची गरजच नाही आहे, ती तुला देण्यासाठीच आहे.
म्हणजे उत्तमच होईल. आपला मान आणि इज्जतसुद्धा शाबूत राहील. इथे आल्यावर त्याचा आपण चांगल्या प्रकारे विवाह लावून देऊ. जर तू त्याच्याशी लढण्यास गेलास आणि मार खाऊन आलास तर त्यात आपलीच बेअब्रू होईल. तेव्हा त्याच्याशी 2 हात करण्याचा विचार तू सोडूनच दे. आपल्याला पांडवांशी स्नेहसंबंध राखायचे आहेत. कृष्णाचं ते बोलणं ऐकल्यावर सगळेच म्हणजे भोज, अंधक आणि वृष्णी समजतात की जे होत आहे त्यात आपलं हित आहे. हा विवाह झालाच पाहिजे आणि द्वारकेतच झाला पाहिजे. वैशंपायनंतर जनमेजयाला सांगतायत ते सगळे मोठ्या संख्येने शस्त्र बाजूला ठेवून विवाहप्रसंगी जी वाजंत्री वाजवतात ती घेऊनच अर्जुनाला परत आणण्यासाठी त्याच्या मागून जातात. तिथे वाटेत रथ वेगाने इंद्रप्रस्थाकडे जात असताना सुभद्रा सावध होते, कारण त्या झटापटीत तिला भोवळ आलेली होती. ती पाहते तो अर्जुन तिचा आत्तेभाऊ तिला घेऊन जात आहे. ती धनंजयाला तिच्या नाजूक आवाजात विचारते, अशा रीतीने तू मला का पळवत आहेस? त्यावर अर्जुन सांगतो जे संभाषण तिच्या भावात आणि त्याच्यात झालेलं आहे ते ऐकून ती म्हणते, माझ्या भावाला असं वाटलं का की मी तुला स्वयंवरात निवडलं नसतं? काही समजत नाही. नंतर ती वृष्णीनी त्याला रथ थांबवण्यास सांगते. तो रथ थांबवतो. भद्रा त्याला सांगते, अर्जुना आपण परत जाऊ. तिथे मी तुला वरत आहे असं सांगेन आणि मग तुझ्या आणि माझ्या मनासारखंच होईल. आमच्या सुतात मुलींना असं पळवून नेत नाहीत जसं तुमच्यात करतात. मी रत्सर विधीपूर्वक लग्न करूनच तुझ्याबरोबर जाऊ इच्छिते. नंतर ती मिश्किलपणे त्याला टोमणा मारते, आम्ही सूत क्षत्रियांपेक्षा जास्त सुसंस्कृत आहोत, असं पळवापळवी करत नाही. हां, ते ऐकून अर्जुन त्यातील विरोधाभास समजतो, पण तो राहू शकत नाही. म्हणून तो म्हणतो, हे बघा राणी सरकार, ही पळवून नेण्याची योजना तुमच्या भावाचीच होती. त्यावर ती दोघेही हसतात. तिथे त्यांचा रथ फार दूर गेलेला नसल्यामुळे त्यांना मागून येणाऱ्या यादवांच्या रणभेरी ऐकू येतात आणि नंतर ती थांबतात आणि त्या मागून विवाहाची वाजंत्री ते ऐकतात. भद्रा ते ऐकल्यावर धनंजयाकडे आनंदाने हसत पाहते आणि सांगते, ते पहा आपल्याला परत बोलवत आहेत. माझी माहेरची माणसं आहेत ना. तिचं ते आशादायक बोलणं ऐकल्यावर अर्जुनाला धीर येतो. थोड्याच वेळात द्वारकावासी त्यांच्यापर्यंत पोचतात आणि त्यांच्या रथाला घेरे घालतात. हलधर त्याच्या रथातून उतरतो आणि मोठ्या प्रेमाने अर्जुनाला विनंती करतो की त्याने कृपया परत यावं, कारण वसुदेवांनी त्यांची मुलगी आणि आमची लाडकी बहीण तुलाच द्यायचं ठरवलेलं होतं. तुला घाई झाली हे पाहून आम्हा सर्वांनाच विलक्षण संतोष होत आहे. त्यांचं मोठ्या थाटामाटात सौती पद्धतीने लग्न होतं. तिथे तो मोठ्या मजेत 1 वर्ष पूर्ण काढतो. ते वनवासाचं शेवटचं वर्ष होतं. तिथून ते उभयता पुष्कर तीर्थी जातात. 12 वर्ष पूर्ण केल्यावर तो आपल्या दुसऱ्या पत्नीला घेऊन खांडव प्रस्थात जातो. खांडव प्रस्थात आल्यावर प्रथम तो युधिष्ठिराला आणि कुंतीला पाया पडून वंदन करतो. त्यानंतर तो ब्राह्मणांना नमस्कार करतो. त्यानंतर तो द्रौपदीला भेटतो. तेव्हा सवती द्वेषाने ती फणकारून बोलते, काय पण एक सूतकन्याच मिळाली का 12 वर्षात? दुसरी आली की पहिली नोके होते का? जा, तुम्ही त्या सत्वत सुताच्या मुलीकडेच राहा. कृष्णाला सुभद्राचं असं येणं आवडत नाही. ती खूप नाराज होते. एवढं ती बोलली तरी तो तिथून जात नाही. तेव्हा ती कुचेष्टेने त्याला म्हणते, आता इकडे कशासाठी रेंगाळत आहात स्वामी? तिचा राग तो समजू शकतो, म्हणून तो तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर तो तिच्या सुभद्रेकडे जातो. ती नववधू लाल रंगाचं रेशमी डोबरं नेसून त्याची वाट पाहत असते. कृष्णाच्या दटावणीमुळे हातात झालेला अर्जुन आपल्या नव्या पत्नीला ते लाल कपडे काढण्यास सांगतो आणि तिने साधारण गवळणीसारखं कपडे घालावेत असं तिला सांगतो. सुभद्रा काय झालं ते समजते आणि ते मनावर न घेता त्याप्रमाणे कपडे बदलण्यासाठी आतील कक्षात तिच्या दालनात जाते. परंतु गंमत अशी की ती त्या साध्या गवळणीच्या कपड्यात जास्त खुलून दिसते. त्या कपड्यात काही वेगळाच दिमाग होता. ते कपडे जास्त श्रीमंती होते. खरं तर तशा कपड्यातच त्याला ती प्रथम दिसली होती. भद्रा प्रथम तिच्या सासूला भेटून पाया पडते आणि पूजा करते, जशी पद्धत सत्वत सुतांच्यामध्ये होती. कुंती तिच्या भावाच्या मुलीला प्रेमाने जवळ घेते आणि तिच्या कपाळाचं चुंबन घेते. तिला अनेक आशीर्वाद देते. आपली भाचीच आपली सून झाली त्याचं तिला फार बरं वाटतं.
भद्राचं सौंदर्य पाहून सगळेच अचंबित होतात. त्यानंतर ती कुंती बरोबर तिच्या सवतीस पाया पडते आणि तिला बोलते, मी तुमची दासी असं समजून मला वागवलं तरी चालेल. भद्रा माधवची बहीण आहे हे समजल्यावर तिला तिची चूक समजते आणि तिचा पारा खाली येतो. ती चटकन भद्राला जवळ घेऊन मिठीच मारते. तिला म्हणते, तुझा नवरा अजातशत्रू हो. त्यावर भद्रा तथास्तु असं बोलते. त्या भेटीत त्या दोघींमधला आकस संपुष्टात येतो आणि ते सगळे गुण्यागोविंदाने नांदायला लागतात. वैशंपायन पुढे सांगतात की त्या भद्राच्या भावाला समजतं की ती दोघंही इंद्रप्रस्थाला पोचले. तेव्हा तो मोठ्या तयारीने आपल्या मोठ्या भावासह आणि इतर दरबाऱ्यांना घेऊन निघतो आंदण देण्यासाठी. त्यात त्याचे इतर आप्त सामील झालेले होते. त्यात अंधक आणि वृष्णी टोळ्यांचे जास्त होते. ते सगळे लढवय्ये इंद्रप्रस्थाला निघाले. त्यात सौरीन त्याच्या प्रचंड सैन्यानिशी निघाला होता. त्याबरोबर महारथी बुद्धिमान अक्रूर जो यादवांच्या सैन्याचा प्रमुख होता. अनदृष्टी जो त्याच्या धाडसासाठी ओळखला जात होता. त्यानंतर उद्धव जो माणसात साक्षात बृहस्पतीचा शिष्य होता. त्याशिवाय वृष्णीतील सत्यकी, सल्यक, वृतवर्मन, शातवत, प्रद्युम्न, संव, निशाब्द, शंकू, शरुदेशन, झुल्ली, विप्रिथू, शरण, विद्वानगर असे बरेच वृष्णी आणि भोज टोळींचे आलेले होते. असे सगळे इंद्रप्रस्थाला आलेले होते. ते त्यांच्याबरोबर अगणित धन आंदण म्हणून आणतात. राजा युधिष्ठिर ते त्यांचे चांदले मोठ्या आनंदाने स्वीकारतो. त्यांचं स्वागत करण्यासाठी तो नकुल आणि सहदेवाला पाठवतो. वृष्णी जरी क्षत्रिय नव्हते तरी सूतवर्णाचे संपन्न लोक होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलीसाठी आणि नवीन नात्यासाठी त्यांच्या योग्यतेचं आंदण आणलेलं होतं. ते नगरात शिरतात ते त्यांचे ध्वज पताका फडकवतच येतात. ती मिरवणूक मोठी विलोभनीय होती. त्यांच्या आगमनासाठी पांडवांनी रस्ते स्वच्छ केले होते. चंदनाचं पाणी शिंपडलेलं होतं. त्यामुळे संपूर्ण वातावरण सुगंधी वासाने प्रसन्न झालेलंच दिसत होतं. ठिकठिकाणी लोबन जाळल्यामुळे त्याचा सुगंध सगळीकडे पसरलेला होता. सगळेच इंद्रप्रस्थवासी त्यांचे स्वागत करीत होते. त्या शहरात सूतवर्णाच्या उद्योजकांची संख्या मोठी असल्यामुळे त्या विवाहाबद्दल त्या सगळ्यांनाच कुतूहल होतं. त्या मिरवणुकीत पुढे कृष्ण आणि बलराम होते. त्यांचं नगरात आगमन झाल्यावर त्यांचे तेथील हजारोंच्या संख्येने रहिवाशी आणि ब्राह्मण स्वागत करतात. केशव राजवाड्यात प्रवेश करतो. तो राजवाडा इंद्राच्या महालासारखाच भव्य दिव्य होता. बलरामाला येताना पाहून युधिष्ठिर पुढे होतो आणि त्याचं स्वागत करतो. स्वागताचे रीतसर शिष्टाचार उरकल्यानंतर युधिष्ठिर कृष्ण आणि बलरामांना आलिंगन देतो. कृष्ण भीमाला सुद्धा मिठी मारून त्याचं अभिष्ट चिंतन करतो. त्यानंतर इतर महत्त्वाच्या अभ्यागतांचं रीतसर स्वागत होतं. त्यात वृष्णी, भोज आणि अंधक टोळ्यांचे प्रतिष्ठित लोक असतात. ऋषिकेश त्यानंतर आणलेलं आंदण त्यांना बहाल करतो. त्यानंतर सुभद्राच्या मित्रमैत्रिणींनी दिलेल्या भेटवस्तू सादर केल्या जातात. कृष्ण पांडवांना सोन्याच्या छोट्या घंटांनी सजवलेले रथ भेट देतो. त्या प्रत्येकाला उत्तम घोडे जोडलेले होते आणि त्याबरोबर सारथीसुद्धा होते. मथुरेच्या खास 1000 गायी तो त्यांना भेट देतो. त्या गायी भरपूर दूध देण्याबद्दल प्रसिद्धच होत्या. दिसायला सुद्धा त्या फार सुंदर होत्या. खुश झालेला तो नवरीचा भाऊ जनार्दन आणखीनच 1000 शुभ्र रंगाच्या 1000 आणि अतिवेगवान घोड्याही बहाल करतो. 1000 खेचरं जे वेगाने धावू शकत होते. त्यांचे रंग शुभ्र आणि शेपट्या काळ्या होत्या. त्याशिवाय 1000 दास्या देतो ज्या मन रंजवण्याच्या कामात तरबेज होत्या. त्या तरुण आणि कुमारिका होत्या. त्यांच्या अंगावर सोन्याचे दागिने होते. वल्लिक देशातील प्रसिद्ध घोडे जे गाड्या खेचण्यासाठी वापरत ते 1000 असतात. तो दशरथांच्या परंपरेतील राजा आपल्या लाडक्या सुभद्रेसाठी 10 खटारे भरून असली सोनं आणि काही हिणकस देतो. महायोद्धा हलदर ज्याचं आयुधच आहे नांगर, अर्जुनाला डोंगरासारखं प्रचंड आकार असलेलं आणि ज्यांच्या कपाळातून, कानातून आणि गुदातून मद वाहत आहे असे 1000 उत्तम हत्ती देतो. त्या प्रत्येक हत्तीवर रत्न माणकांनी मढवलेल्या सोन्याच्या मदारी बसवलेल्या होत्या.
ज्यातून प्रवास करावा किंवा युद्धही करावं. त्याशिवाय अगणित इतर उपयोगाच्या गोष्टी जसे कपडे, पांघरुणं, चादरी इत्यादी होते. त्या वैभवसंपन्न अंधणामुळे पांडवांची सांपत्तिक परिस्थिती अशी झाली की शत्रू त्या कल्पनेने हादरूनच जावेत. युधिष्ठिर ते सगळं स्वीकारतो आणि अभ्यागतांचं शुभचिंतनही करतो. ते सगळे पाहुणे आणि पांडव काही दिवस तिथे मजेत घालवतात. नाचत, टाळ्या वाजवत, खेळत असे ते योद्धे आनंदात वेळ घालवतात. आणि त्यानंतर बलराम आणि इतर पाहुणे वृष्णी आणि अंधक टोळ्यातील कुरूर राजाने दिलेल्या अगणित भेटवस्तू आणि जवाहर घेऊन ते द्वारकेला निघतात. परंतु कृष्ण मात्र तिथेच इंद्रप्रस्थातच थांबतो. तिथे ते यमुनेच्या किनारी मृगया करण्यासाठी भटकतात. तिथे ते दोघंही हरणं आणि डुकरं मारतात. यथावकाश सुभद्रेला एक पुत्ररत्न होतो. जसं इंद्राला जयंत झाला होता, त्या मुलाचे हात अजानुबाहू होते. त्याच्या क्रोधी स्वभावामुळे आणि धाडसामुळे त्याचं नाव अभिमन्यू असं ठेवतात. अर्जुनाचा तो पुत्र मोठा शत्रुघ्न होणार असंच वाटतं. धनंजयाला तो एका सूतवर्णाच्या पत्नीपासून झालेला असतो. त्या अभिमन्यूच्या जन्माखातर युधिष्ठिर ब्राह्मणांना 10,000 गायी आणि तितकीच सुवर्णांची नाणी दान करतो. तो मुलगा कृष्णाचा फार लाडका होतो. तसाच तो सगळ्या काकांचा आणि आजीचा सुद्धा आवडता होतो. त्याच्या जन्माचे विधी यथासांग पार पडतात. ते बाळ सावकाश वाढत असतं. त्याचं शिक्षण सुरू होतं. वेद आणि इतर शास्त्र तो शिकतो. विविध आयुधांचा वापर कसा करावा त्याचं बारीक शिक्षण त्याला मिळत असतं. त्यातील चपळाई कशी ठेवावी तेही तो शिकत असतो. तो त्याच्या पित्यासारखाच त्या विद्यात तरबेज होतो. ते पाहून अर्जुनाला फार संतोष होत असतो. जसा आनंद इंद्राला होत असे जेव्हा तो अर्जुनाला प्रगती करताना पाहून होत असे. अभिमन्यू एक हुशार योद्धा झाला. त्याच्या अंगावर त्याप्रमाणे शुभ लक्षणंसुद्धा होती. तो त्याच्या बापासारखाच उंच आणि धिप्पाड झाला होता. त्याचा आवाज धीर, गंभीर आणि तीक्ष्ण होता, जसा योद्ध्याचा असला पाहिजे. त्याच्यात त्याच्या मामाचं दामोदराचं सौंदर्य उतरलेलं होतं. आणि त्याच सुमाराला द्रौपदीला तिच्या 5 नवऱ्यांपासून 5 पुत्र झाले होते. ते सगळे त्यांच्या बापासारखेच बलिष्ठ, धाडसी, शूर आणि उत्तम गुणी होते. युधिष्ठिराला झालेल्या मुलाचं नाव होतं प्रतिविंध्य. भीमाच्या मुलाचं सुतसोम, अर्जुनाच्या मुलाचं श्रुतकर्मन, नकुलाच्या मुलाचं शतनिक आणि सहदेवाच्या मुलाचं नाव श्रुतसेन अशी नावं होती. ते सगळे त्यांच्या पित्यासारखेच बलाढ्य योद्धे झाले होते. जसं अदितीने आदित्य प्रसवले तसंच ते झालेलं होतं. त्यांची नावं ठेवताना ब्राह्मणांचा सल्ला घेतला होता. तेव्हा तो युधिष्ठिराला बोलला, त्याचा पुत्र विंध्य पर्वतासारखा शत्रूचा मुकाबला करेल म्हणून त्याचं नाव प्रतिविंध्य ठेवलं गेलं. भीमाने 1000 सोमयज्ञ केल्यानंतर त्याचा मुलगा झालाय म्हणून त्याचं नाव सुतसोम असं ठेवलं गेलं. अर्जुनाचा मुलगा त्याच्या वनवासानंतर जन्मला आणि त्या वनवासाच्या काळात त्यांनी अनेक पराक्रम केले म्हणून त्याचं नाव श्रुतकर्मन असं ठेवलं गेलं. नकुलाच्या मुलाचं नाव एका कुरुकुळात होऊन गेलेल्या राजश्रीच्या नावे ठेवलेलं होतं शतनिक. सहदेवाचा मुलगा कार्तिक नक्षत्रात जन्मला म्हणून त्याचं नाव श्रुतसेन किंवा कार्तिकेय अशी ती नावं ठेवली गेलेली होती. द्रौपदीला झालेली मुलं 1-1 वर्षाच्या अंतराने जन्मली होती. ते सगळे अतिशय गुणी आणि एकमेकांशी एकनिष्ठ असेच होते. त्यांचे पहिले केस कापणं म्हणजे जावळ विधी आणि तसे सगळेच विधी शास्त्रानुसार धौम्य ऋषींनी संपन्न केले होते. लहानपणी वेदांचा अभ्यास केल्यावर ते काकांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रविद्या आणि शस्त्रविद्या शिकले होते. त्यात ते तरबेजही झाले होते. अशा रीतीने चांगली पुत्रसंपदा प्राप्त झाल्यामुळे ते सगळेच पांडव फार संतुष्ट होते. ती सगळी मुलं त्यांच्या अपेक्षेप्रमाणे सर्व गुण संपन्न होती. अशा रीतीने आदी पर्वातील हरण पर्व इथे संपलेलं आहे. इथे एक सूचना आहे अशी, सूतवर्णात जे लोक येतात त्यांची माहिती इथे थोडक्यात देत आहे. ते महत्त्वाचं आहे कारण हिंदूंच्या सर्वच क्षेत्रात त्यांचं मोठं योगदान असूनही त्यांचा पाहिजे तसा स्वतंत्र उल्लेख होत नाही. महाभारत काळात प्रथेनुसार 4 वर्णातील वैश्य आणि शूद्र यांच्यामध्ये हा वर्ण येतो. सूत माणसाचा उल्लेख सौती असाही केला जातो. ह्या वर्णातील लोक व्यवसाय आणि सेवा अशी दोनही कामं करीत असत. त्यात येणारे व्यवसाय असे आहेत,
गवळी, माळी, न्हावी, शिंपी, सुतार, कोळी, लोहार, पांचाळ, चारी, कुंभार, शिल्पी, शिल्पकार, गवंडी, चांभार, धोबी, पाथरवट, नट, विदूषक, जोशी, वैद्य म्हणजे वैद्यू, मांत्रिक, तांत्रिक, ज्योतिषी, कवी, लेखक, शिकलगार अशी कामं ते करीत असत. फार मोठ्या ख्यातनाम सुतांची नावं आहेत पहा. वाल्मिकी, कृष्णद्वैपायन, श्रीकृष्ण, वराहमिहीर, भास्कराचार्य, कल्हण, सुश्रुत, आर्यभट्ट, कालिदास, वाग्भट्ट वगैरे आयुर्वेदाचार्य सूतवर्णाचेच आहेत. पुष्कळ सौती त्यांचा मूळ पुरुष म्हणून विश्वकर्माला मानतात. कालांतराने खऱ्या वैदिक ब्राह्मणांचे वंश नष्ट झाले. त्याचा फायदा घेऊन काही धूर्त सुतांनी स्वतःला ब्राह्मण म्हणायला किंवा सांगायला सुरुवात केली. त्यातील जोशी, वैद्य अशा आडनावातील बहुतेक मूळचे सौती वर्णाचे आहेत. ब्राह्मणांना समाजात विशेष स्थान असल्यामुळे तसं झालं असावं. बऱ्याच वेळा आपण अनेक विद्वत्तेची कामं ब्राह्मणांनी केली असं मानतो. ती सगळी वस्तुतः सूतांनी केलेली आहेत. गणित, ज्योतिष, नक्षत्रगणित, आयुर्वेद, रसायनशास्त्र, स्थापत्यशास्त्र अशा शास्त्रीय विषयातील हिंदूंचं योगदान सूतांचंच आहे. सूतवर्णाच्या लोकांचं विशेष असं आहे की त्यांच्यात नवीन कल्पना विकसित करण्याची प्रतिभा आणि प्रज्ञा असते. अभियांत्रिकी क्षेत्रात त्यांचं योगदान अतुलनीयच आहे. त्यांच्यातूनच रचनाकार, मूर्तिकार, शिल्पकार असे जन्म घेतात. त्यांच्यातच नवीन शोध लावण्याची क्षमता असते. आज आपल्या इथे जे बलुतेदार आहेत ते सगळेच सूतवर्णाचेच असतात. प्रसिद्ध सूतांच्या नावाची एक छोटी यादी दिलेली आहे. त्यावरून किती श्रेष्ठ दर्जाचे ते आहेत याची कल्पना येईल. वैदिक काळापासून ब्राह्मण फक्त आध्यात्मिक क्षेत्रात गुंतलेले होते. कर्मकांडापलीकडे त्यांची दृष्टी गेलीच नव्हती. इतर गोष्टीत लक्ष घालणं त्यांच्या प्रथेतच नव्हतं. ते वास्तविक कधीच इतर क्षेत्रातील विषयात लक्ष घालत नसत. शुद्ध अध्यात्मात ब्राह्मणांचं योगदान होतं. सर्व तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात ब्राह्मणांचं स्थान प्रथमच होतं. सांख्य, न्याय, मीमांसा, वैशेषिक, वेदांत, योग अशा तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात प्रामुख्याने ब्राह्मण होते. त्यातसुद्धा वाल्मिकी आणि व्यास या सौतींचं योगदान सर्वश्रेष्ठ आहे. ह्या दोघांनी नीतिशास्त्राचे धडे त्यांच्या महाकाव्यातून दिलेले आहेत. वाल्मिकींचं रामायण तर व्यासांचं महाभारत ही दोन महाकाव्य हिंदूंच्या शिक्षण व्यवस्थेचा पाया होता. नीतिशास्त्रात व्यासांची भगवद्गीता आणि वाल्मिकींचं योग वासिष्ठ महत्त्वाचेच आहेत. खऱ्या हिंदू धर्माचा पाया वाल्मिकींच्या योग वसिष्ठमध्येच आहे. म्हणजेच त्या क्षेत्रात सुद्धा सौतीच पुढे होते. विषयाच्या अज्ञानामुळे बरेच सौती ब्राह्मण समजले गेलेले होते. काही सौती स्वतःला क्षत्रिय सांगतात. सौतींमध्ये राजे आणि सामान्य सेवक असे दोनही असू शकतात. हे ह्या वर्णाचं विशेष आहे. परंतु सूतवर्णात अनेक वंशाचे, अनेक जातीचे लोक आहेत म्हणून त्यांना वंश किंवा जात म्हणता येणार नाही. तो वर्णच आहे. योगक्षेम म्हणजे दैनंदिन जीवन साध्य करण्याचं कार्य. त्याचे 4 प्रकार केलेले आहेत. त्यांना 4 वर्ण म्हणून ओळखलं जातं. त्यात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे येतात. सूतवर्णाचं वैशिष्ट्यच असं आहे की ते ह्या 4ही प्रकारे आपला योगक्षेम साध्य करू शकतात. म्हणून तो एक असा वर्ण आहे जो त्या 4 समायिक वर्ण ठरतो. आणि आज आपला हिंदू समाज सूतवर्णाच्या पद्धतीने जात आहे.